भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याची सध्या प्रचंड चर्चा सुरू आहे। पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे। त्याचप्रमाणे त्यांचा कार्यकाळही संपला आहे। त्यामुळे नवीन अध्यक्ष कोण होणार यासाठी 4 नावांची चर्चा होती। 2014 मध्ये देशात भाजपची सत्ता आल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षपदी अमित शहा विराजमान झाले होते, तर 2019 मध्ये जे.पी. नड्डा हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले। आता त्यांचा कार्यकाळ संपला आहे, तसेच त्यांच्या नव्या केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे। त्यामुळे नवा अध्यक्ष निवडणे क्रमप्राप्त आहे। भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी शिवराजसिंह चौहान, भूपेंद्र यादव, मनोहर लाल खट्टर आणि धर्मेंद्र प्रधान ही 4 नावे चर्चेत आहेत। साधारण वर्षभरापूर्वी सचिव विनोद तावडेंचे नावही चर्चेत होते। आता नवे चेहरे चर्चेत आहेत। 6 एप्रिलला भाजपचा स्थापना दिवस आहे, त्यामुळे या दिवशी नाव जाहीर होण्याची शक्यता आहे। यापैकी कुणाला राष्ट्रीय अध्यक्षपद मिळणार हे भाजप धक्कातंत्रांचा वापर करून अनपेक्षित नाव समोर आणणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे।